ध्रुपद बासरीवादक समीर इनामदार यांनी समीर फ्लूट या नाविन्यपूर्ण बासरीची निर्मिती केली आहे। या बासरीमध्ये वापरण्यात आलेल्या संकल्पनांची 2 विविध पेटंट्सची नोंद करण्यात आली असून या बासरीची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। वाणी, वीणा आणि वेणू असा त्रिवेणी संगम या बासरीच्या निमित्ताने साकारला गेला आहे। या बासरीला मुखरंध्रासमोर तानपुण्याप्रमाणे तुंबा म्हणजेच लहान आकारातील भोपळा जोडण्यात आला आहे। याखेरीज 4 छिद्रे वाढवण्यात आली आहेत। बासरीच्या रचनेमध्ये मूलभूत बदल केल्याने स्वरांचे माधुर्य, आवाज आणि कंपन क्षमता वाढवण्यामध्ये तर यश आले आहेच, पण यातील यंत्रणेमुळे 10 बोटांच्या सहाय्याने 11 छिद्रे परिपूर्णरित्या वाजवता येतात अशी माहिती बासरीवादक समीर इनामदार यांनी दिली। त्यांनी रमाकांत गुंदेचा आणि उमाकांत गुंदेचा या बंधूंकडे गुरुकुल पद्धतीने ध्रुपद गायनाचे शिक्षण घेतले आहे। समीर इनामदार म्हणाले, 2 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ध्रुपद शैलीतील व्हॉइस कल्चर आणि खर्ज सप्तकांमधील स्वराविष्कार बासरीमध्ये उतरवण्यामध्ये यश आले आहे। अतिउच्च दर्जाचे तंत्रज्ञान, शास्त्रीय आधार आणि सांगीतिक प्राबल्य यामुळे या बासरीला महत्त्व प्राप्त झाले आहे। त्यासाठी ब्रेन चेंबर रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आणि शास्त्रज्ञ उदय घाटके यांचे सहकार्य लाभले आहे। त्यांनी या बासरीच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये शास्त्रीय विश्लेषणाचे काम केले आहे। हे तंत्रज्ञान बासरीवर उतरवण्यामध्ये समीर काझी यांचे सहकार्य लाभले आहे। मिरज येथील वसीम सातारमेकर यांनी बासरीवर नक्षीकाम केले आहे। सावंतवाडी आणि बंगळूर येथे या बासरी वादनाची मैफिल झाली आहे। पखवाजच्या साथीमध्ये या बासरीचे सूर एक अनोखा स्वराविष्कार घडवतात अशा प्रतिक्रिया संगीत रसिकांनी यावेळी दिल्या आहेत। 6 छिद्रे असलेल्या सर्वसाधारण बासरीतून निघणारे स्वर 20 ते 40 डेसिबल पर्यंत दूर जातात, तर समीर फ्लूटच्या वादनातून आलेले स्वर 45 ते 85 डेसिबल इतक्या लांब अंतरापर्यंत पोहोचू शकतात असेही त्यांनी नमूद केले। मुळात समीर फ्लूट हे वैचारिक तत्व आहे आणि याच्यामध्ये शास्त्र व संगीत यांचा अद्भुत मिलाप यातून एक समीर फ्लूट या तत्वाची निर्मिती झालेली आहे। हे एक बासरी नसून एक मुख्य तत्व आहे आणि ज्याच्यातून स्वराचं माधुर्य, गोडी म्हणजे माधुर्य, गोडी आणि त्याची डेप्थ हे यांना समृद्ध आहे। त्यामुळे हे बासरी ही खूपच वेगळी ठरणार आहे आणि ह्याच्याबरोबरच ध्रुपदला म्हणजे ध्रुपद शैली जशी परिपूर्ण संगीत शैली आहे तशीच ही बासरी परिपूर्ण आहे आणि ह्याचा ध्रुपद पद्धतीनं बासरी वाजवणं हे काम सुरू आहे। मुळात मी ध्रुपद पद्धतीनं बासरी वादनाचं शिक्षण गुंदेच्या ब्रदर्स सारख्या ध्रुपद यांच्याकडून घेतलेलं होतं आणि त्यातून मला बासरी वाजवताना ध्रुपद शैली ही एवढी संतृप्त आहे, तशा पद्धतीचं बासरीवरती का येऊ नये यासाठी आम्ही बऱ्याच 2-2.5 वर्षांपासून याच्यावरती संशोधन सुरू केलं त्यामुळं आणि मग विविध तत्त्व आम्ही त्याच्यावरती साकारण्यात आली। मग त्यातलाच एक प्रयोग आहे की बासरीवरती लावलेला भोपळा जो स्वरांचा ॲम्प्लिफिकेशन बरोबरच स्वरांचं माधुर्य, त्याला गोडी आणि व्हॉइस कल्चरचं ध्रुपद पद्धतीमध्ये जसं त्याचा अवलंब होतो तशा पद्धतीनं केलं जातं आणि त्याच्याबरोबरच या ध्रुपद शैलीच्या परिपक्वतेचं हे बासरीमधून येणारं हे पहिलंच एक आउटपुट आहे असं मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय।